नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी मास्टरच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण विकली करंट अफेअर्स बघणार आहोत. म्हणजेच 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरचे दैनंदिन चालू घडामोडीचे प्रश्न आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचे प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत. तर आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचे आन्सर आहे जगदीप धनखड. आपला दुसरा प्रश्न आहे, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते महाराष्ट्रातील किती औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण करण्यात आले आहे? तर याचे आन्सर आहे, आपण नेमकंच प्रश्न बघितला होता त्या प्रश्नामध्येच यांचे आन्सर होते. तर याचे आन्सर आहे 434. त्यानंतर समोरचा प्रश्न, कोणत्या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन 6 वंदे मातरम रेल्वेचे उद्घाटन केले आहे? तर याचे आन्सर आहे रांची. तर आपला पुढचा प्रश्न, रांची येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किती नवीन वंदे मातरम रेल्वे सुरू करण्यात आले आहेत? तर याचे योग्य आन्सर आहे 6. कोणत्या देशाने चांद्रयान-1 नावाच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? तर याचे योग्य आन्सर आहे इराण. इराण या देशाने चांद्रयान-1 नावाच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आपला पुढचा प्रश्न, डायमंड लीगच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राने किती मीटर भालाफेक करत दुसऱ्या स्थानी राहिला? तर याचे योग्य आन्सर आहे 87.86. त्यानंतर समोरचा प्रश्न, डायमंड लीग स्पर्धेत ग्रेनाडाचा भालाफेकपटू अँडरसन पीटर्सने किती मीटर भालाफेक करत पहिले स्थान पटकावले आहे? तर याचे योग्य आन्सर आहे 87.87. तर मित्रांनो, आपण इथे बघू शकतो की नीरज चोप्रा फक्त एका पॉईंटमुळे आपलं पहिलं पद पटकावू शकले नाही. तर मित्रांनो, इथे बघू शकतो आपण की एक पॉईंट हा खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर समोरचा प्रश्न, भालाफेक स्पर्धा डायमंड लीग 2024 ची अंतिम फेरी कुठे पार पाडली? तर याचे आन्सर आहे ब्रुसेल्स. समोरचा प्रश्न, कोणत्या राज्यातील अहमदाबाद ते भुज दरम्यान देशातील पहिली वंदे मेट्रो सेवा सुरू होणार आहे? तर याचे योग्य आन्सर आहे गुजरात. त्यानंतर समोरचा प्रश्न, अहमदाबाद ते भुज दरम्यान सुरू होणाऱ्या देशातील पहिल्या वंदे मेट्रोचा सर्वाधिक ताशी वेग किती किलोमीटर असणार आहे? तर याची आन्सर आहे 110. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, देशातील पहिली वंदे मेट्रो सेवा कोणत्या 2 दरम्यान सुरू होणार आहे? तर याची आन्सर आहे अहमदाबाद ते भुज. त्याच्यानंतर आपला समोरचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षापर्यंत देशाच्या पायाभूत सुविधांचा खर्च दुपटीने वाढून 140 लाख कोटी रुपये होईल असा अंदाज वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी वर्तविला आहे? तर याचे आन्सर आहे 2030. 2030 पर्यंत देशाच्या पायाभूत सुविधांचा खर्च दुपटीने वाढून 140 लाख कोटी रुपये होईल असा अंदाज वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी वर्तविला आहे. त्यानंतर आपला समोरचा प्रश्न, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याला 2024-25 साठी किती घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे? तर याचे योग्य आन्सर आहे 6.37 लाख. त्यानंतर समोरचा प्रश्न, भारतात कोणत्या दिवशी अभियंता दिन साजरा करण्यात येतो? तर याचे आन्सर आहे 15 सप्टेंबर. 15 सप्टेंबर या दिवशी भारतात अभियंता दिन साजरा करण्यात येतो. त्यानंतर समोरचा प्रश्न, पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा 2 कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे? तर याचे आन्सर आहे 2024 ते 2029. त्यानंतर समोरचा प्रश्न आपला, सशस्त्र सीमा बलांच्या SSB डायरेक्टर जनरलपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे आन्सर आहेत अमृत मोहन प्रसाद. त्यानंतर आपला समोरचा प्रश्न आहे, भारतीय आंतरराष्ट्रीय समृद्धी विवाद समाधान केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर याचे आन्सर आहे मुंबई. ब्रिक्स साहित्य फोरम 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर याचे योग्य आन्सर आहे रशिया. रशियामध्ये ब्रिक्स साहित्य फोरम 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे,
जागतिक ओझोन दिन कधी साजरा करण्यात येतो? तर जागतिक ओझोन दिन हे 16 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, चौथे अखिल भारतीय राज्यसभा संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते? तर याचे योग्य आन्सर आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली येथे चौथे अखिल भारतीय राज्यसभा संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी VLSR सॅम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर याचे योग्य आन्सर आहे DRDO. त्यानंतर पुढचा प्रश्न, DRDOने कोणत्या ठिकाणावरून VLSR सॅम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर याचे योग्य आन्सर आहे चंदीपूर. त्यानंतर पुढचा प्रश्न, DRDOने यशस्वी चाचणी घेतलेल्या VLSR सॅम क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती किलोमीटरपर्यंत आहे? तर याचे आन्सर आहे 50 किलोमीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाने सहभागी घेतलेला काकाडू 2024 कोणत्या देशाचा नौदलाचा युद्ध सराव आहे? तर याचे योग्य आन्सर आहे ऑस्ट्रेलिया. भारतीय नौदलाने सहभाग घेतलेला काकाडू 2024 हे ऑस्ट्रेलिया देशाचा नौदलाचा युद्ध सराव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँक NDBचा नवीन सदस्य बनला आहे? तर याचे आन्सर आहे अल्जेरिया. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने 17 सप्टेंबर हा दिवस प्रजापालन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचा योग्य आन्सर आहे तेलंगणा. तेलंगणा या राज्य सरकारने 17 सप्टेंबर हा दिवस प्रजापालन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, तेलंगणा राज्य सरकारने कोणता दिवस प्रजापालन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? तर 17 सप्टेंबर हा दिवस तेलंगणा राज्य सरकारने प्रजापालन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या मंत्रालयाद्वारे भारत स्टार्टअप नॉलेज ॲक्सेस रजिस्ट्री डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला आहे? त्यालाच बक्सार असे म्हणतात. तर याचे योग्य आन्सर आहे व्यापार आणि वाणिज्य मंत्रालय. तर बक्सार याची लॉंग फॉर्म आहे भारत स्टार्टअप नॉलेज ॲक्सेस रजिस्ट्री. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेने एमपॉक्स आजारावरील कोणत्या लसीला मंजुरी दिली आहे? तर याचे योग्य आन्सर आहे MVABN वॅक्सीन. त्यानंतर पुढचा प्रश्न, अरविंद केजरीवाल यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे? तर याचे आन्सर आहे नवी दिल्ली. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य आन्सर आहे हेमंत पाटील. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याची आन्सर आहे आनंदराव अडसूळ. आनंदराव अडसूळ यांची राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, चीनच्या सांघाय शहरावर किती वर्षातील सर्वात मोठे वादळ बेंबिका धडकले आहे? तर याचे आन्सर आहे 75 वर्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र मंत्रालयाने वंदे मेट्रोचे नाव बदलून कोणते नाव दिले आहे? तर याचे नाव आहे नमो भारत रॅपिड रेल्वे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदारांची बैठक व प्रदर्शनाचे रिइन्व्हेस्ट 2024 उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी करण्यात आले? तर याचे आन्सर आहे गांधीनगर, जे की गुजरातमध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धेत भारताने कितव्यांदा अंतिम फेरी धडक मारली आहे? तर याचे आन्सर आहे 6व्यांदा. त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचे आन्सर आहे 17 सप्टेंबर. पहिला प्रश्न आहे, आतिशी मार्लेना सिंह यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे? तर याची योग्य आन्सर आहे
नवी दिल्ली. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, देशाची राजधानी नवी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो, आपण आताच पाहिले की आतिशी मार्लेना सिंह यांची नवी दिल्ली च्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे. तर आपला पुढचा प्रश्न, आतिशी मार्लेना सिंह या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहे? तर याचे योग्य आन्सर आहे तिसऱ्या. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, मेलबर्न विद्यापीठाने भारतात कोठे ग्लोबल सेंटर सुरू केले आहे? तर याचे योग्य आन्सर आहे नवी दिल्ली. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, ओडिशा राज्याच्या सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केली आहे? तर सुभद्रा ही योजना ओडिशा राज्याच्या सरकारने महिलांसाठी सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याची महिला केंद्रित सुभद्रा योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाला आहे? तर आपण आताच बघितलं, ओडिशा राज्यासाठी सुभद्रा योजनेची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, PM आवास योजनेअंतर्गत अतिरिक्त कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते ॲप जारी केले आहे? तर मित्रांनो, याचे योग्य आन्सर आहे आवास प्लस 2024. या ॲपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेले आहे, जे की कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी उपयोगी होणार आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, 19 ते 21 सप्टेंबर कालावधीत देशात कोठे दुसऱ्या जागतिक अन्न परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचे आन्सर आहे नवी दिल्ली. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? तर याचे योग्य आन्सर आहे भारत या देशाने आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताच्या पुरुष हॉकी संघाने कितव्यांदा आशियाई अजिंक्यपद चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? तर याचे योग्य आन्सर आहे 5व्यांदा. त्यानंतर पुढचा प्रश्न, आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धा 2024च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने कोणत्या संघाचा पराभव केला? तर याचे योग्य आन्सर आहे चीन या देशाच्या आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धेमध्ये भारताने पहिला पदक पटकावलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य आन्सर आहे चीन. नंतर दुसरा प्रश्न, आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धा 2024चा हिरो ऑफ दी टुर्नामेंटचा किताब कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य आन्सर आहे हरमनप्रीत सिंह. त्यानंतर पुढचा प्रश्न, नवी दिल्ली येथे आयोजित भारत जल सप्ताह 2024चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचे योग्य आन्सर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित भारत जल सप्ताह 2024चे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 8वा भारत जल सप्ताह 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य आन्सर आहे नवी दिल्ली येथे 8वा भारत जल सप्ताह आयोजित करण्यात आले आहे आणि त्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पुढचा प्रश्न, नवी दिल्ली येथे कोणत्या कालावधीत 8व्या जल सप्ताह 2024चे आयोजन करण्यात आले आहे? तर याचे योग्य आन्सर आहे 17 ते 20 सप्टेंबर. मित्रांनो, आपण इथे बघू शकतो की 8वा जल भारत सप्ताह 2000चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे आणि ज्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्याची कालावधी होती 17 ते 20 सप्टेंबर. त्यानंतर पुढचा प्रश्न, नवी दिल्ली येथे 17 ते 20 सप्टेंबर 2024 दरम्यान कोणत्या मंत्रालयाच्या वतीने भारत जल सप्ताह 2024चे आयोजन करण्यात आले आहे? तर याचे योग्य आन्सर आहे जलशक्ती मंत्रालय. त्यानंतर आपला आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य आन्सर आहे संतोष कश्यप. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रस्तावास नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे?
तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे एक देश एक निवडणूक. एक देश एक निवडणूक या प्रस्तावास नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने केलेल्या शिफारशीनुसार एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे रामनाथ कोविंद. रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केलेल्या शिफारशीनुसार एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या योजनेची सुरुवात केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे NPS वात्सल्य. त्यानंतर पुढचा प्रश्न, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी NPS वात्सल्य योजना सुरू केली असून त्यासाठी किती वर्षापर्यंतची मूल्ये पात्र असणार आहेत? तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे 18 वर्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने सुरू केलेली NPS वात्सल्य योजना कोणाद्वारे राबविण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे PFRDA. मित्रांनो, PFRDA ची लॉंग फॉर्म आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. तर याची स्थापना 23 ऑगस्ट 2003 रोजी झाली होती आणि ही भारतातील पेन्शनच्या एकूण पर्यवेक्षण आणि नियमनासाठी नियामक संस्था आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मोहना सिंग या कोणते लढाऊ विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत? तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे तेजस. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण तेजस लढाऊ विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहे? तर याचे योग्य आन्सर आहे मोहना सिंह. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या ग्रहाच्या संशोधन मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे शुक्र. आपला पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने चंद्राचे नमुने गोळा करण्याच्या चंद्रयान 4 मोहिमेला मंजुरी दिली असून किती कोटी रुपयाची तरतूद केली आहे? तर एकूण 2104.6 कोटीची तरतूद केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने अन्नदाता आर्थिक उत्पन्न संरक्षण योजना PM आशाला मंजुरी दिली असून किती हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे? तर याचे योग्य आन्सर आहे 35 कोटी. त्यानंतर पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती सुरेश कुमार केत यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? तर याचे योग्य आन्सर आहे मध्य प्रदेश. आपला पुढचा प्रश्न, जागतिक बांबू दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य आन्सर आहे 18 सप्टेंबर. 18 सप्टेंबर या दिवशी जागतिक बांबू दिन साजरा केला जातो. तर या दिवसाची थीम होती जागतिक बांबू दिन 2024 ची थीम होती की नेक्स्ट जनरेशन बांबू. त्याच्यानंतर सोल्युशन इनोव्हेशन अँड डिझाईन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या महिला खेळाडूची बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मनू भाकर. मनू भाकर या महिला खेळाडूची बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनची भारतात $70 दशलक्ष गुंतवणुकीची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे US. त्यानंतर US या देशाची माहिती बघूया. US चा लॉंग फॉर्म आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, जे की उत्तर अमेरिका या खंडामध्ये येतो. त्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन. तर त्याची अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन DC आणि चलन आहे US डॉलर. त्यालाच USD असं म्हणतात. पंतप्रधान जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला कधी मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे 18 सप्टेंबर. 18 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर पुढचा प्रश्न, जॉर्डनच्या राजाने कोणाची पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे?
तर याची आन्सर आहे जाफर हसन. त्यानंतर जॉर्डनबद्दल माहिती बघूयात. जॉर्डन हा देश आशिया खंडातला एक देश आहे. त्याचे राष्ट्रप्रमुख आहेत राजा अब्दुल्ला दुसरा. त्यानंतर पंतप्रधान झालेले आहेत जाफर हसन. राजधानी आहे अम्मान. चलन आहे जॉर्डन दिनार. त्यानंतर पुढचे प्रश्न. विजयवाडा रेल्वे स्थानकाला NSG-1 दर्जा मिळण्याची विभागीय रेल्वे मंत्र्यांची घोषणा केलेली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने माघार घेतल्यानंतर स्कॉटलंडकडे 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद देण्यात आलेले आहे. सरकारी डेअरी क्षेत्राच्या विकासासाठी श्वेतक्रांती 2.0 योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे? तर याचे योग्य आन्सर आहे अमित शहा. अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेला आहे. आपला दुसरा प्रश्न. भारताने कोणत्या ठिकाणी जोरावर या रणगाड्याची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर याचे योग्य आन्सर आहे बिकानेर. त्यानंतर पुढचा प्रश्न. बिकानेर येथे यशस्वी चाचणी घेतलेल्या जोरावर रणगाड्याचे वजन किती टन आहे? तर याचे योग्य आन्सर आहे 25 टन. त्यानंतर पुढचा प्रश्न. स्वदेशी बनावटीचा जोरावर रणगाड्याचा भारतीय लष्करात कधी समावेश होणार आहे? तर याचे योग्य आन्सर आहे 2027. 2027मध्ये स्वदेशी बनावटीचा जोरावर रणगाड्यांचा भारतीय लष्करात समावेश होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील किती नामांकित महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येत आहे? तर याची आन्सर आहे 1000. महाराष्ट्रातील 1000 नामांकित महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. शेतीशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर याची आन्सर आहे चरणजित सिंह चन्नी. त्यानंतर पुढचा प्रश्न. परराष्ट्र व्यवहाराच्या निगडीत संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर याची आन्सर आहे शशी थरूर. पुढचा प्रश्न. वर्ल्ड फूड इंडिया 2024 तिसरी परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. नवी दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड फूड इंडिया 2024 परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचे आन्सर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यानंतर पुढचा प्रश्न. स्वच्छता ही सेवा अभियान 2024 अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे? तर याची आन्सर आहे नितीन गडकरी. त्यानंतर पुढचा प्रश्न. नवी दिल्ली येथे सप्टेंबरमध्ये गेल्या किती वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे? तर याचे योग्य आन्सर आहे 14. नवी दिल्ली येथे सप्टेंबरमध्ये गेल्या 14 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. मित्रांनो, हा प्रश्न झालेला आहे. जाफर हसन यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे आन्सर तुम्ही कमेंट करून सांगायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. केंद्रीय बंदरे जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाने ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर हा सुद्धा प्रश्न झालेला आहे. तर याचे योग्य आन्सर आहे मनू भाकर. त्यानंतर पुढचा प्रश्न. सफाई मित्र परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य आन्सर आहे उज्जैन येथे सफाई मित्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. नेमबाजपटू मनू भाकरची कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात झाली आहे? तर याची योग्य आन्सर आहे जे की आपण आताच बघितले होते, केंद्रीय बंदरे जहाज आणि जलमार्ग मंत्रालय. त्यानंतर पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय कर्णबधीर सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे? तर याचे योग्य आन्सर आहे 20 ते 26 सप्टेंबर या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय कर्णबधीर सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. जैवतंत्रज्ञानातील अत्याधुनिक संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी कोणत्या योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? तर याचे योग्य आन्सर आहे बायोराइड. त्यानंतर पुढचा प्रश्न. 2030 ते 31 पर्यंत 6.7% वार्षिक वाढीसह भारत कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असं
S&P ग्लोबलचा अहवाल आहे? तर याची योग्य आन्सर आहे तिसरी. 2030 ते 31 पर्यंत 6.7% वार्षिक वाढीसह भारत ही तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असं S&P ग्लोबलचा अहवाल आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मोदी 3.0 सरकारने आपत्ती निवारण निधी म्हणून राज्यांना किती कोटी रुपये मंजूर केले आहे? तर 12,554 कोटी रुपये मंजूर केले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पॅराऑलिम्पिक तिरंदाजी विजेते आणि मतदार जागृतीसाठी कोणते 2 खेळाडूची निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन बनले आहे? तर याची योग्य आन्सर आहे राकेश कुमार आणि शीतल देवी. क्वेश्चन, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCBच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या क्वेश्चनचे करेक्ट आन्सर आहे अनुराग गर्ग. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीच्या अध्यक्षपदाचा कारभार कोणी स्वीकारला आहे? तर या क्वेश्चनचे करेक्ट आन्सर आहे मनोज सौनिक. त्यानंतर पुढचा प्रश्न, IPS अधिकारी अनुराग गर्ग यांची कोणत्या संस्थेच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे? तर आपण आताच पाहिले होते NCB नार्कोटिक कंट्रोल ब्युरो. त्यानंतर पुढचा प्रश्न, IPS अधिकारी अनुराग गर्ग यांची NCBच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली असून ते कोणत्या केरळ अधिकारी आहेत? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे हिमाचल प्रदेश. ते हिमाचल प्रदेशचे या राज्यातील केरळचे अधिकारी आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रत्यक्ष करारांच्या वादावर तोडगा म्हणून घोषित करण्यात आलेली विवाद से विश्वास 2.0 योजना देशात कधीपासून अंमलात येणार आहे? तर याचे करेक्ट आन्सर आहे 1 ऑक्टोबर 2024 पासून अंमलात येणार आहे. पुढचा प्रश्न, नुकताच खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 बळींचा टप्पा पार केला आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे जसप्रीत बुमराह. त्यानंतर पुढचा प्रश्न, जसप्रीत बुमराह हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 बळी घेणारा कितवा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला आहे? तर याची आन्सर आहे 6वा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र ST महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भरत गोगावले यांची महाराष्ट्र ST महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, कोणता देश प्रथमच विश्व सहकारी परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे? तर आपला भारत देश प्रथमच विश्व सहकारी परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक सहकारी परिषद 25 ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान कुठे आयोजित करण्यात येत आहे? तर हे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कुष्ठरोग मुक्त होणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर जॉर्डन हा देश कुष्ठरोग मुक्त जगातील पहिला देश ठरला आहे. जॉर्डन बद्दल माहिती बघूयात. जॉर्डनची राजधानी आहे अम्मान. त्याचे सध्याचे राजा आहेत राजा अब्दुल्ला दुसरा. पंतप्रधान झालेले आहेत जाफर हसन आणि जॉर्डनचे चलन आहे जॉर्डन दिनार JOD. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या राजाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केली आहे? तर हे महाराष्ट्र राज्याने केलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय शांती दिवस कधी साजरा करण्यात येतो? हा 21 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. तर या 2024च्या आंतरराष्ट्रीय शांतता दिनाची थीम होती की शांततेची संस्कृती जोपासणे. ही 2024च्या आंतरराष्ट्रीय शांतता दिनाची थीम होती. त्यानंतर पुढचा प्रश्न, 14वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर पंजाब राज्याने पटकावलेले आहेत. त्यानंतर हॉकी इंडियाबद्दल माहिती बघू. मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. अध्यक्ष आहेत दिलीप तिर्की. त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक अल्झायमर दिन कधी साजरा करण्यात येतो? तर जागतिक अल्झायमर दिन हा सुद्धा 21 सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने चांद्रयान-1 हा नवा उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर याचे आन्सर आहे इराण.
इराण या देशाबद्दल माहिती बघू. इराण या देशाचे अध्यक्ष आहेत मसूद पेजेस्कियान. त्यानंतर राजधानी आहे तेहरान. चलन आहे इराणी रियाल. त्यानंतर पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि किमतीतील अस्थिरता नियंत्रित करण्यासाठी PM आशा योजना सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची किती कोटीची मंजुरी दिली आहे? तर एकूण 35,000 कोटीची मंजुरी दिली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, सिंधू पाणी करारांचा फेरविचार करण्यासाठी भारताने कोणत्या देशाला नोटीस पाठवली? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे पाकिस्तान. तर सिंधू पाणी करारांचा फेरविचार करण्यासाठी भारताने पाकिस्तान देशाला नोटीस पाठवलेली आहे. त्यानंतर पुढचे प्रश्न, विशाखापट्टणम येथे नव्या दिव्य कला मेळाव्याचे अनावरण झालेले आहेत. त्यानंतर आजच्या व्हिडिओचा लास्टचा क्वेश्चन, सरकारी फेरो स्क्रॅपचा धोरणात्मक खरेदीदार म्हणून जपानच्या कोनोइके ट्रान्सपोर्टला सरकारची मान्यता दिलेली आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओचा टेस्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे? मित्रांनो, या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.